तर कृषी आणि संलग्न क्षेत्रांचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात जवळपास 1/5 वाटा आहे. मात्र देशातील 46.1% मजूर या क्षेत्रावरती अवलंबून आहेत. त्यामुळे हे क्षेत्र देशाच्या एकूण आर्थिक विकासाचा कणा असल्याचं आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शेतीच्या एकूण विकास दरात पीक उत्पादनाचा वाटा कमी आहे. पशुधन, मत्स्य व्यवसाय आणि फलोत्पादन किंवा फळपिकं अशा अधिक मूल्य असलेल्या क्षेत्रातील वाढीमुळे शेतीचा विकास दर अधिक दिसतो असं सुद्धा या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच शेती क्षेत्रात कमी जमीन धारणा, कमी सिंचन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांचा अभाव, कमी यांत्रिकीकरण आणि गुंतवणूक, पिकांची कमी उत्पादकता ही आव्हानं सुद्धा कायम असून यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी राहत असल्याचं सांगण्यात आलंय. सरकार शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, पीएम किसानच्या माध्यमातून थेट मदत करतंय असं सुद्धा या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आलंय. देशात रोजगार पुरवण्यात शेती आणि शेती संलग्न क्षेत्र तसंच शेती आधारित उद्योग आघाडीवर आहेत. एकूण रोजगारात शेतीतून तब्बल 42.2% लोकांना रोजगार मिळतो. देशातील एकूण रोजगारात खाद्यपदार्थ उद्योगाचा वाटा 11%, तर कापड उद्योगात 9% रोजगार मिळतो. तर शहरी रोजगारामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा जास्त आहे असंही आर्थिक सर्वेक्षण अहवालात सांगण्यात आलं आहे. देशात शेती पिकांच्या उत्पादनात चांगला पाऊस आणि सरकारच्या योजनांमुळे वाढ झाल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.